सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मी या मंदिराचे पुजारी आणि सचिव अरुण सारंग धर्मपती। तर या ठिकाणी 12व्या शतकामध्ये पूर्वार्धामध्ये स्वामी 1 महिन्याचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे स्वामींचं। आणि त्या काळामध्ये स्वामींच्या सोबत त्यांच्या शिष्या बाईसा ह्या होत्या। आणि स्वामी या ठिकाणी येताना अगोदर पांचाळेश्वर, गेवराई, शागड, बीड, पाली, पोहिसा देव, लिंब गणेश आणि पाटोदा या ठिकाणी स्वामी आलेले। मग या ठिकाणी स्वामी आलेले असताना स्वामींच्या सोबत त्यावेळेस बायसा होत्या। आणि स्वामी या ठिकाणी आलेले असताना या ठिकाणी प्रथम जी लीळा आहे ती सुंदर लीळा आहे। राहिया नावाचा जो भक्त होता त्या राहियाला स्वामींनी दर्शन दिलेले। आणि या ठिकाणी जे मधलं जे स्थान आहे त्या ठिकाणी पूर्वी एक गुंफा होती। म्हणजे स्वामींचं आल्यानंतर केदारी गुंफे अवस्थान, म्हणजे केदारेश्वराच्या मंदिराच्या बाजूला पूर्व दिशेला जी गुंफा होती त्या ठिकाणी स्वामींचं अवस्थान झालेलं होतं आल्यानंतर। आणि मग स्वामी त्याच्यानंतर इथं 1 महिना राहिले। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही सुंदर लीळा झाल्या त्याच्यापैकी प्रथम जी लीळा आहे ती राहिया भेटी। असे करून म्हणजे नाही, मी एक साधारण भिक्षू महात्मा आहे, तो राहिया म्हणला नाही असं नाही होऊ शकत। मला मी माझ्या जीवनामध्ये असे साधू संत, वामदेव, गुणाकार देव, भरपूर साधू संत आजपर्यंत पाहिले, परंतु मी साधू संताला मानतही नव्हतो। पण खरंच मला तुमच्यामध्ये ईश्वराचं दर्शन झालेलं आहे। आणि मी आयुष्यामध्येच पहिल्यांदाच ही इतकी सुंदर मूर्ती पाहत आहे, तुम्ही ईश्वराचा आहात ही माझी खात्री पटलेली। मग म्हणला स्वामी माझी एक विनंती, म्हणला तुम्ही जितक्या दिवस इथं राहताल तितक्या दिवस माझ्याकडे साखरे नावची म्हैस आहे, गोड दूध लागतं म्हणून मी तिचं नाव साखरे ठेवलेलं आहे। आणि माझी एक विनंती आहे मग तुम्ही माझे 1 तांब्या दुधाचा स्वीकार करावा। मग जितके दिवस तुम्ही राहताल तितके दिवस मी तुम्हाला दररोज दूध आणून देत जाईल, तुम्ही माझ्या दुधाचा स्वीकार करावा। सर म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही, आणून देत जा, ते जाऊ दे तुझं। मग त्याच्यामध्ये सोबत बायसा होत्या, बायसा हे सगळं ऐकत होत्या। मग बायसाच्या मनामध्ये असा विचार आला, तो राहिया देतोय पण कशाला घ्यायचं, आपण ते रायाच्या दुधाच्या पैसे द्यायला त्या तयार झाल्या। बायसा म्हणल्या ठीक आहे, म्हणले तुम्ही दूध आणून देत जा, पण दुधाचे पैसे मी तुम्हाला देऊन टाकले जाईल। मग त्या ठिकाणी स्वामींनी मिश्र क्रियेचं खंडन केलेलं आहे। नाही म्हणले तसं नाही करायचं, त्याची त्याला क्रिया घडू दे। मग तू जर पैसे दिले तर त्याला ती क्रिया घडणार नाही, त्याच्यामुळे तू पैसे काय देऊ नको, त्याची क्रिया त्याला करू दे, असं त्या ठिकाणी बायसाला स्वामींनी सांगितलेलं आहे। आणि मिश्र क्रिया खंडन केलेलं आहे, म्हणजे तो करतोय तर त्याची त्याला क्रिया करू दे ना, त्याच्या क्रियाचे दाम दिल्यानंतर त्याला काय घडणार। या ठिकाणी मग राहियानी त्यानंतर जितके दिवस मी स्वामी थांबले तितके दिवस राहियाच्या दुधाचा स्वामींनी स्वीकार केलेला आहे। त्यानंतर दुसरी अशी सुंदर लीळा आहे, ज्यावेळेस इथं स्वामी होते त्यावेळेस त्याच्या अगोदर ज्यावेळेस बीडून स्वामी आले त्यावेळेस बीडला पावत्याचा सुंदर कार्यक्रम झालेला होता। मग पावत्याच्या कार्यक्रमासाठी भटोबास उपस्थित होते पण महादायसा उपस्थित नव्हते। त्यांच्या दोघांचं गाव गेवराई तालुक्यामध्ये पांढरी हे गाव होतं। मग पांढरी गावामधून भटोबास पावत्याच्या कार्यक्रमासाठी बीडला आलेले होते, पण महादायसा काही कारणास्तव काही अडचणीमुळे येऊ शकल्या नव्हत्या। मग इथून पावत्याचा कार्यक्रम करून ज्यावेळेस भटोबास त्यांच्या गावी गेले, पांढरी गावाला ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते पावत्याचं कार्यक्रमाचं पूर्ण वर्णन ते महादायसाला सांगू लागले। आणि महादायसाने ते पूर्ण वर्णन ऐकल्यानंतर कार्यक्रमाचा इतका सुंदर कार्यक्रम झाला। आणि खरंच आपण किती अभागी आहोत, आपल्याला ते कार्यक्रम बघू नाही शकलो याचं महादायसाला दुःख वाटू लागलं, तिचं दुःख करू लागले। पण तिच्या मनामध्ये असा विचार आला की त्यांनी तो भटोबासला बोलून पण दाखवला। दादा म्हणले आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण माझी अशी एक विनंती आहे तुम्हाला,
स्वामी ज्या बी ठिकाणी असतील त्या ठिकाणी जाऊन स्वामींची भेट घ्यायची माझी इच्छा आहे. मग तुम्ही येत असाल तर आपण निघू. भटवासने तिची विनंती मान्य केली आणि गेवराई तालुक्यातल्या पांढरे गावामधून ते दोघं स्वामींच्या भेटीसाठी निघालेले. मग तिथून निघाल्यानंतर त्यांनी चौकशी करत करत बीडला आले. गेवराईवरून बीडला आले, बीडवरून पालीला आले, पालीवरून पोईचा देव आले, पोईचा देवावरून चौकशी करत करत लिंबागणेश्वरून पाटोद्याला पोहोचल्यानंतर त्यांची आणि स्वामींची भेट झाली. म्हणजे बायसा तर सोबत होत्याच ना. मग त्यांची भेट झाल्यानंतर हे चौघांनी जे काही व्याळलेलं होतं ती व्याळी वगैरे केली आणि भटवास आणि महादायसा त्या केदारेश्वराच्या मंदिरामध्ये चौक आहे, त्या चौकामध्ये दोघेजण झोपलेले असताना आणि स्वामी हे निद्रास्थान जे महत्त्वाचं मेन स्थान आहे 1 नंबरचं, त्या ठिकाणी स्वामी झोपलेला असताना स्वामींना पहाटे कन्याचा आवाज आला. म्हणजे महादायसा आणि भटवास हे चालून चालून थकून आल्यामुळं महादायसाचा अंग दुखत होता, ताप आलेला होता. त्याच्यामुळं महादायसा पहाटे कणत होते. मग स्वामींना प्रातःसमयी ज्यावेळेस तो कन्याचा आवाज आला तर स्वामींनी त्या ठिकाणी महादेवाच्या त्या ओट्याच्या जो चौक आहे तर त्या चौकाच्या दरवाज्यामध्ये गेले. त्याच्या दरवाज्याचे जे दोन्ही खांब आहेत त्याला स्वामींनी हात लावले दोन्हीकड आणि महादायसाचं अवलोकन केलं. महादायसा पालथ्या झोपलेल्या होत्या, वर पाठ करून पालथ्या झोपलेले असताना स्वामींनी तिचं अवलोकन केलं आणि स्वामींच्या असं लक्षात आलं, स्वामींना जाणवलं की जी पाठ आणि कंबर खूप दुखते म्हणून ती कणत आहे म्हणून. मग स्वामींनी त्या ठिकाणी जाऊन महादायसाच्या पाठीवर श्रीचरण ठेवलं आणि तिचं पूर्ण दुःख नाहीसं करून टाकलं. म्हणून त्या ठिकाणाला महादायसा श्रमनिवृत्ती स्थान असं म्हणतात. आणि पुन्हा भटवासा करवी श्रमनिवृत्ती केली. भटवासाला सांगून दिलं की व्हायचं आता पाठ कंबर दाबून द्या. तसं जर आपण विचार केला बारकाईने तर ज्यावेळेस ईश्वराकडून श्रम निवारण केलं जातं किंवा दुःख निवारण केलं जातं तर पाठीमागं काही शेष राहण्याचा विषयच येत नाही. पण एक निमित्त मात्र भटवासा करवी पुन्हा श्रमनिवृत्ती स्वामींनी त्या ठिकाणी करायला सांगितलेली आणि भटवासांनी ती केलेली आहे. या ठिकाणी महादायसाचं श्रम दूर झाल्याच्या नंतर महादायसा इथं स्वामींच्या सोबत जितक्याच दिवस राहिल्या पण महादायसाची परिस्थिती पण त्या काळामध्ये अत्यंत वाईट होती. मग ज्यावेळेस ती गेवराई तालुक्यातल्या त्यांच्या गावावरून पांढरी गावावरून ज्यावेळेस इथं भेटीसाठी निघाल्या तर महादायसाने घरामध्ये स्वामींना नेण्यासाठी काय न्यावं याचा शोध घेतला. पण घरामध्ये त्यांना काही सापडलं नाही. थोड्याशा शेवया आणि थोडेसे तांदूळ महादायसा इथपर्यंत घेऊन आलेले होते. मग त्यांनी मनामध्ये विचार केला आपल्याला स्वामींना याचा उपार तयार करायचा. आणि मग त्यांनी ते स्वामींना इच्छा बोलून दाखवली. मग स्वामींना विचारलं तांदळाची खीर करू का शेवयाचा भात करू का शेवयाची खीर करू का तांदळाचा भात करू. मग स्वामी म्हणले बायसा सांगतील त्याप्रमाणे करून टाक. मग तिच्या मनामध्ये पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला. बायसा पण स्वामींच्या तितक्याच जवळच्या शिष्या आहेत आणि मी पण स्वामींना तितकंच मानते, तितकंच माझ्या मनामध्ये स्वामीविषयी प्रेम आहे. मग स्वामी असं का नाही म्हणाले की तुला वाटतं त्याप्रमाणे करून टाक. हा तिच्या मनामध्ये जो प्रश्न आलेला होता किंवा विचार आलेला होता मग ते त्याचं निरसन करायचं स्वामींनी ठरवलं. पण योग्य वेळेची वाट पाहत होते स्वामी. मग ज्यावेळेस उपार तयार झाला ते बायसाने सांगितल्याप्रमाणे करून टाकलं. तिने तांदळाची खीर शेवयाचा भात वगैरे करून टाकला आणि उपार तयार झाल्यानंतर स्वामी नदीच्या कडेला वडातळी आसन होतं स्वामींचं. मग त्या ठिकाणी आंघोळीला जायचे स्वामी. हे उंबरवाट स्थान आहे, ते 5 पायऱ्या आहेत. त्या ठिकाणून दररोज स्वामींचा नदीला आंघोळीला जाण्याचा नित्यक्रम ठरलेला असायचा. मग स्वामी नदीला आंघोळीला गेलेले असताना महादायसा त्या ठिकाणी गेल्या आणि विनंती करू लागले उपार तयार झालेला आहे आणि माझ्या उपाराचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही चला. तर मग त्या ठिकाणी स्वामींनी तिला असं सांगितलं की ते उपार या ठिकाणी घेऊन ये.
म्हणजे त्याचा हेतू असा होता की स्वामींना तिच्या मनामध्ये आलेल्या ज्या शंका होत्या त्याचं निरसन करायचं होतं। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस महादाईचा उपार घेऊन गेली, जे तयार झालेलं आहे ते, त्यावेळेस तिच्या स्वामींनी तिचा उपार स्वीकार केला आणि तिच्या मनामध्ये आलेल्या शंकेचं निरसन करून टाकलं। किंवा ईश्वराला आवडीनिवडीचा काय प्रश्न येत नाही। ईश्वराला जो भक्त समजा मनापासून अंतकरणातून ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टी ईश्वर स्वीकारतो। ईश्वराला आवड निवड नसतेच। या गोष्टी त्याला स्वामींनी समजून सांगितल्या आणि त्या ठिकाणी महाराजाच्या उपाराचा स्वीकार केलेला आहे स्वामींनी। त्याच्यानंतर या ठिकाणी स्वामी असताना महिन्याभराच्या कालावधीमध्ये बीडवरून पद्मनाभी देव स्वामींच्या भेटीसाठी आलेले होते। पद्मनाभी देवांच्या वस्त्रपूजेचा पण स्वीकार केलेला आहे। ते निद्रास्थानाच्या बाजूला जे आसन स्थान आहे त्या ठिकाणी पद्मनाभीच्या वस्त्रपूजेचा स्वीकार केलेला आहे। या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये जे 4 स्थान आहेत त्याच्यामध्ये निद्रास्थान आहे, बाजूला आसन स्थान आहे, राह्या भेटी स्थान आहे आणि जे त्या कोपऱ्यामध्ये जे स्थान आहे पलीकडे पूर्व दिशेच्या त्या कोपऱ्यामध्ये तर ते निर्देशरहित स्थान आहे। त्या ठिकाणच्या ज्या लीळा आहेत त्या लिहिण्यात आलेल्या नाही असं समजू किंवा विसरल्या आहेत असं समजू। स्थान तर आहे, लीळा तर झालेल्या आहेत पण लिहिण्यात आलेल्या नाही, त्याच्यामुळे त्याला निर्देशरहित स्थान म्हणलं जातं। या ठिकाणी स्वामी असताना आणखी 3 स्थान होते जे नामशेष झालेले आहेत। त्याच्यापैकी नदीच्या कडेला वडातळे आसन होतं, ते स्थान नाही। या ईशान्य दिशेला परिसराचं स्थान होतं ते पण नाही। जे 5 पायऱ्याचं स्थान आहे त्याच्या बाजूला पिंपळातळे आसन होतं ते पण नाही। या ठिकाणी अशा सुंदर स्वामींच्या लीळा झालेल्या आहेत। चूक भूल असेल तर काही क्षमा असावी आणि या लीळा या ठिकाणी मी थांबवतो। दंडवत प्रणाम। धन्यवाद। भगवान श्री